तर इथे 36 साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजची आपण कटिंग करत आहोत. तर उंची घेतलेली आहे 14 इंच, रुंदी घेतलेली आहे 10.5 इंच. त्यानंतर आता हे कट करून घेऊ आणि आधी आपण अस्तरवरती कटिंग करत आहोत आणि त्यानंतर ब्लाऊज पीसवरती कटिंग करीत आहोत. याचा पाठीमागच्या भागाची कटिंग मी आधी टाकलेली आहे. जर तुम्ही ती बघितली नसेल तर तीही तुम्ही बघू शकता. पाठीमागचा गळा दाखवलेला आहे. तर शोल्डर गळा घेतला आहे 2.5 इंचावर, शोल्डर 3 इंचावर आणि मोंडा घ्यायचा आहे 6 इंचावर. बेसिक हे माप असतं तर व्यवस्थित पण बसतं. याच्यामध्ये काही बदल करायची गरज नसते. त्यानंतर आता पाठीमागच्या भागाची गळ्याची उंची घेतली आहे. ते आता मोंड्याचा आकार द्यायचा या पद्धतीने आणि गळ्याचा आकार द्यायचा. मोंड्याचा आकार जो आहे ना, तो जो तुम्हाला ते त्रिकोण दिसत आहे ना छोटासा, तर तो 1.5 इंचावर आला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला सेप जमत नसेल तर ते 1.5 इंच मोजून घ्यायचं तुम्ही, किंवा 1 इंच आलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. 1 ते 1.5 इंच आलं पाहिजे, पण त्यापेक्षा जास्त कमी नको आहे. आणि आता गळा पण कट करून घेतला. आता आपण हा अस्तर आहे. आता पुढच्या भागाची कटिंग करणार आहोत. उंची आणि उंची सेम घ्यायची आहे, पण रुंदी आपल्याला जास्त घ्यायची असते प्रिन्स कट ब्लाऊजमध्ये, कारण त्याचा टक्स आपण कट करत असतो. तर इथे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला, तुम्ही बघत असतील. तर मी अंदाजेच मार्किंग करून घेते. एवढं काही म्हणजे परफेक्ट करायची गरज नसते. जर तुम्हाला परफेक्ट करायचं असेल तर 1.5 इंच करून घ्या. आता अंदाज आलेलाच असतो, मला एवढ्या दिवसापासून काम करत आहे तर त्याच्यामुळे मी पटकन मार्किंग करून घेते मोजण्यापेक्षा. पण तुम्ही 1.5 इंचावर मार्किंग करा आणि तिथे कट करा, म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज बसतो. तर आता जसा तसा ठेवला आपण. उंची आणि रुंदी जास्त घेतली. गळा घ्यायचा आहे 2.5 इंचावर आणि शोल्डर घ्यायचा आहे 3 इंचावर. आणि आता हे तुम्ही त्याच्यावर ठेवल्यामुळं मी थोडं एक्स्ट्रा कट केलं, तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये तेवढं एक्स्ट्रा झालं, कारण मी मोजूनच घेणार होते गळ्याचं माप. जर आपल्याला मोजायचं नसेल तर एकदम परफेक्ट भाग तसा ठेवू शकता, मोंडा तसा कट करू शकता. गळा तर आपल्याला कट करायचाच असतो सेपरेट. तर आता इथे कट करून घेऊ, तुम्हाला मी दाखवते. बघा, या पद्धतीने ठेवला होता आणि साईडचा मोंड्याच्या तिकडं थोडं जास्त झालेला होता. गळा आपण परफेक्ट 2.5 वरती होता आणि या पद्धतीने आहे. तर आता गळा कट करून घेऊ आणि मोंड्याचा आहे ना 1/2 इंच थोडा एक्स्ट्रा कट करायचा असतो. जो आपण मागच्या भागाचा होता त्याच्यापेक्षा पुढचा मोंडा थोडा खोलगट असतो. आता इथे मोंडा टोक्स आपण कट करणार आहे ती 3.5 इंचावरती आणि उंची पण 3.5 इंचावरच घ्यायची आहे टक्सची. त्याच्यानंतर हा आकार पण 1.5 किंवा 1 इंचावर आला पाहिजे. 1.5 इंचावर आला तरी चालतो, जो मधला टक्सचा आहे तो. त्यानंतर असा सेप देऊन घ्यायचा मोंड्याच्या तो मधोमध. आता टक्स कट केला, गळा पण कट करायचा आणि मोंड्यापासून जी मार्किंग केली आहे ना ती सुद्धा कट करायची. आता ही पाठीमागची तुम्ही बघितली असेल, पुढची पण कटिंग झाली, मागची पण कटिंग झाली. आता मी स्लीवची कटिंग करत आहे आणि ही फुगाबाईसाठी होती, म्हणजे जे चुन्या आपण पाडतो स्लीवला ती. तर 4 पदरी घडी आहे, 10ची रुंदी घेतली, उंची पण 10ची घ्यायची आहे. आणि आता इथे मी फुगाबाई आहे म्हणून याच्यापेक्षा उंच वरती कट करणार आहे. नाहीतर तुम्हाला नॉर्मल कटिंग करायची असेल तर या चौकोनात तुम्ही सेप द्यायचा बाहीचा. इथे 3 इंचावरती मार्किंग करायची आणि तिथूनच सेप द्यायचा जो चौकोन आपण कट केला आहे आतल्या बाजूने. तर बाईची कटिंग होऊन जाईल. पण आता फुगाबाई आहे म्हणून आपण वरती 4 इंच एक्स्ट्रा घेतला आणि तो सेप जोडला. आता ही स्लीव्ज कट करून घ्यायची. तर इथे तुम्ही बघत असतील 7 इंचावर बाईची होती फिटिंग, 5 वर बाईची फिटिंग होती आणि 2 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेलं होतं. आता बाहीची कटिंग झालेली आहे. त्यानंतर आता आपण हे सगळं अस्तरवर ब्लाऊज पीसवर कट करून घेऊ. आता ही बाही आहे आणि फुगाबाई असल्यामुळे कापड थोडं जास्त लागतं आणि नॉर्मल जर स्लीव्स कटिंग केली तर जास्त कापड पण नाही लागणार तुम्हाला. आता स्लीव्स कटिंग करून घेऊ आधी आणि त्यानंतर मग जो पाठीचा गळा असतो तो पाठीमागचा भाग असतो तो
या पद्धतीने ठेवायची आहे. जी बंद बाजू असते ना त्या बाजूने पाठीमागचा भाग ठेवायचा, गळ्याचा भाग असतो ना तो इकडून ठेवायचा आणि कट करून घ्यायचा व्यवस्थित. याची मी डिझाईन दाखवली आहे लेस लावलेली. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आधीचा व्हिडिओ चेक करा. आणि आता व्यवस्थित ठेवलं आपण आणि अस्तर जसं कट केलेलं आहे ना त्यावरती म्हणजे तसं कट करून घ्यायचं. आणि कापड खूप कमी असतं, म्हणजे जेव्हा लांबाई असते ना तेव्हा खूप कापड कमी असतं, तर त्याच्यामुळे व्यवस्थित ठेवून कट केलं का मग टेन्शन नसतं. आता हा भाग मी असा ठेवला कारण कापड कमी होतं. खाली थोडासा त्रिकोणाला कट तिथे कमी येत होतं, पण मग ते मी तिथे जॉईंट देणार होतं आणि ते जोडण्यातच जाणार होतं, तर जॉईंट पण दिसून येणार नव्हता, तर त्याच्यामुळे ते तिथं मी तसं ठेवून कट केलं. आणि असंच थोडंफार ॲडजस्ट करून घ्यावं लागतं जेव्हा लांबाई असते तेव्हा कापडामध्ये. तर हे बघा, आणि आता जो साईडचा भाग होता तो इथे ठेवणार आहे आणि कट करणार. तर आता ब्लाऊजची कटिंग झाली आहे, प्रिन्स कट ब्लाऊजची 36 साईजची कटिंग आहे ही. या पद्धतीने तुम्ही करा आणि शिवा, खूप छान ब्लाऊज बसतो, काही प्रॉब्लेम येत नाही. तर आता मी तुम्हाला याच्यामध्ये ना पुढचा भाग जोडून दाखवणार आहे. मागचा तर आधीच्या व्हिडिओमध्ये आहेच, आणि याची स्लीव्ज आहे ना फुगाबाई कशी जोडायची त्याचा पण सेपरेट व्हिडिओ आहे, तर ते सगळे तुम्ही व्हिडिओ बघा आधीचे टाकलेले. आता याच्यामध्ये फक्त हा भाग कसा जोडायचा तो इथे मी तुम्हाला दाखवत आहे. आणि इथे आता ना अस्तरवरती समोरासमोर ठेवून उलटी बाजू आपण पहिले शिवून घेणार आहोत. आणि वेलवेटचा कपडा आहे ना खूप त्रासदायक असतो शिवण्यासाठी, कारण की तो म्हणजे बाहेरच जातो. टिप आपण जिथून मारतो अस्तर पुढे होतं आणि ब्लाऊजचं कापड मागे सरकत चालतं, तर त्याच्यामुळं अजूनच प्रॉब्लेम येतो ह्या वेलवेटच्या ब्लाऊजला शिवण्यासाठी. आता हे बघा, मी सरळ टिप मारली आणि अस्तर पुढं आलं आणि जो वेलवेटचा कपडा आहे ना तो पाठीमागे सरकला, तरी पण ॲडजस्ट करून होतं बरोबर. आता इथे ना आपण आतल्या बाजूने एक टिप मारून घेतली, सुईचा कपडा केला, म्हणजे गळा आणि जी हुक पट्टी आहे ना तो भाग आता आपण इथे जोडून घेतला. आता थोडं एक्स्ट्रा आलेलं ते कट करून घ्यायचं अस्तरच्या मापात. तरी थोडासा नॉर्मली जॉईंट मला द्यावाच लागणार, तुम्ही खाली बघत असतील अस्तरवरती. आता इथे पण तसं स्टिच करायचं. जे आपण टिप मारतोय ना ती पुढच्या गळ्याची बाजू आहे, आणि एका साईडने आपण हुक लावत असतो आणि एका बाजूने आय करत असतो. तर या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची, सुईचं करायचं आणि वरच्या बाजूने पुन्हा एक शिलाई मारायची. तर या पद्धतीने तुम्ही बघत असतील साईडचा एक्स्ट्रा कपडा पुन्हा मी इथे कट करून घेत आहे, नाही तर मग जोडण्यात तो खूप प्रॉब्लेम येतो आणि म्हणजे शिलाई उसून जाते आपण त्याच्यावर जर शिवत राहिलो तर. त्याच्यामुळे ते परफेक्ट व्यवस्थित अस्तरच्या मापात कट करून घ्यायचं शिवून झाल्याच्या नंतर. आता जो साईडचा भाग आहे ना आता आपण तो जोडणार आहे, पण त्याच्या आधी मी थोडासा जॉईंट देत आहे. इथे नॉर्मली एक तुकडा घेतला, या पद्धतीने ठेवलं तुम्ही जसं व्हिडिओत बघत असतील. आणि अस्तर तो ऑलरेडी लॉंग आहे, फक्त आपल्या वरच्या भागाला जॉईंट द्यायचा होता, तर या पद्धतीने ठेवला. एक शिलाई मारून घेतली त्या मापात आणि सरळ करायचं, आणि साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा त्या मापात. झाला जॉईंट देऊन बघा. आणि आता त्यावरून एक शिलाई मारून घ्यायची. वेलवेटचा कपडा असल्यामुळे शिलाई पण दिसून येत नाही, जॉईंट पण दिसून येत नाही. आणि हा जो साईडचा भाग आहे तो आता आपण इथे जोडणार आहे टक्सचा. जो टक्सची बाजू आहे ना तिकडून आपण शिलाई मारणार आहे इथे वरच्या साईडने.
याला सुईचं वगैरे उलटं वगैरे शिवायची काहीच गरज नाही. जसं मी तुम्हाला एकदम दाखवलं तसंच सुईचं ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूने शिलाई मारायची आहे. आणि आता आपण जो साईडचा भाग होता, आता गळ्याचा आपण जोडून घेतला होता मगाशी. आता जो साईडचा आहे तो आपण जोडणार आहोत. टक्सची बाजू खाली करायची आहे. इकडच्याला जॉईंट द्यायचा राहिला होता तर तो मी जॉईंट देऊन घेत आहे इथे. मगाशी एका बाजूला आपण जॉईंट दिला. साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. ते शिलाईमध्ये जाणार होतं खाली थोडंसं नॉर्मली, तर त्यामुळे मी तिथे हे कट करून घेतलं. आता हा जो आपण टक्सचा पार्ट आहे तो जोडून घेतो. टक्सची बाजू खाली टक्सच्या बाजूला जोडायची. मुंड्याचा भाग मुंड्याच्या बाजूला आला पाहिजे. हे बघा, या पद्धतीने पुन्हा एक शिलाई मारून घेतली. इकडच्या साईडने पण तसंच जोडायचं आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. आता हा तुम्हाला मी दोन्ही पण साईडचे पुढचे भाग दाखवले आहे. स्लीव्सचे पण दाखवलेला आहे. तुम्ही दुसरा व्हिडिओ बघू शकता जॉईंट कशी करायची, आणि मागचा गळा पण दाखवलेला आहे. तेच तुम्ही व्हिडिओ बघा. आणि ह्या व्हिडिओची कटिंग आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ. थँक्यू.